वाढत्या वयामुळे तुमच्या शरीरामध्ये ताकद राहिली नसेल, अंगामध्ये अशक्तपणा भरलेला असेल, काही केल्याने, किती औषधे घेतल्याने, दवाखाना किती करून पण शरीरामधून हा अशक्तपणा जातच नसेल, तर आज व्हिडिओच्या माध्यमातून जुन्या आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या अशा काही पदार्थाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, जे पदार्थ आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाहीत आणि त्या पदार्थाबद्दल खाण्याची पद्धत सुद्धा आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नाही आणि म्हणूनच हे पदार्थ आजपर्यंत तुम्ही खाऊन पण तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम पूर्णपणे संपलेलंच दिसत आहे आणि त्यामुळेच तुमच्या पायामधील सुद्धा ताकद आता पहिल्यासारखी उरलेली नाही। ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी होते त्यावेळेस शरीर तुमचं छोटे छोटे लक्षणांद्वारे ते सिग्नल देऊ लागतं, जसं की आपल्या शरीरात कुठे ना कुठे सारख्या वेदना होतात, पायामध्ये हातामध्ये ताकद राहत नाही, थकवा कायम यायला लागतो, थोडंसं जरी काम केलं तर हातपाय दुखतात, श्वास घ्यायला त्रास होतो, पायामध्ये क्रॅम्प्स येतात, चेहरा तुमचा निस्तेज होतो, नीट तुम्हाला झोप लागत नाही, रात्री अचानक 2-3 वाजता जाग येते आणि परत झोपच लागत नाही, सारखी चिडचिड होते। तर तुमच्यामध्ये पण यामधील कोणतीही लक्षणे असतील तर समजून घ्या की तुमच्या शरीरामधील कॅल्शियमची आता कमी झालेली आहे। पण आता आपल्याला चिंता करायची अजिबात गरज नाही, कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेले असे 6 उपाय या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्याच्या नियमित वापराने शरीरातील कॅल्शियमची कमी पुन्हा या ठिकाणी 3 दिवसांच्या आतमध्ये भरून येईलच, पण 100 वर्षापर्यंत पुन्हा आपल्याला कॅल्शियमची आणि हाडांच्या आजारांची चिंता करायची गरज भासणार नाही। जुन्या काळातील आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या अशा 6 पदार्थाबद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत, जे आयुर्वेदामधील प्रसिद्ध डॉक्टरांनी ही माहिती या ठिकाणी सांगितली आहे। जे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला 100 वर्षापर्यंत कोणतेही कॅल्शियम कमी पडणार नाही। हे पदार्थ तुम्हाला माहिती असून पण खाण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे आजपर्यंत तुमच्या शरीरामधील कॅल्शियम हे अजिबात वाढलं नाही, त्यामुळे तुमच्या पायातील ताकद पहिल्यासारखी आता या ठिकाणी राहिली नाही। त्यामुळे कोणकोणते पदार्थ आहेत, कोणत्या वेळेत खायचे आहेत, कशा पद्धतीने खायचे आहेत, यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा देण्याची गरज नाही। तर बघा कोणते पदार्थ आहेत। आता बघा, आपल्या शरीरामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे तुमच्या पायामधील ताकद वाढवण्यासाठी, अशक्तपणा दूर करण्यासाठी, ती म्हणजे कॅल्शियम। कॅल्शियम हे असं त्या ठिकाणी खनिज आहे जे आपल्या स्नायूंसाठी, हृदयासाठी, दातासाठी आणि हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। शरीरातील 90% कॅल्शियम आपल्या दातामध्ये आणि हाडामध्ये डिपॉझिट असतं आणि शरीराची सिस्टीमच या ठिकाणी अशी बनलेली आहे की ज्या वेळेस शरीराचे या ठिकाणी आपलं शरीर जे असतं तर त्या शरीरामध्ये कॅल्शियम त्या ठिकाणी जर कमी झालं त्या ठिकाणी काय होतं, आपलं शरीर दातामधून आणि हाडामधून कॅल्शियम त्या ठिकाणी शरीर आपलं खेचून घेत असतं। त्यामध्येच शरीरातील त्या ठिकाणी अचानक जर कॅल्शियम कमी झालं तर त्या ठिकाणी दातामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हालाय सुरू होतात, दात त्या ठिकाणी आपल्याला कमजोर वाटू लागतात, कारण त्या ठिकाणी सगळ्यात जास्त कॅल्शियम हाडामध्ये आणि या ठिकाणी दातामध्ये असतं आणि त्यामुळेच कॅल्शियम कमी झाल्या या ठिकाणी दात लवकर खराब होतात आणि लगेच हाडे तुमचे ठिसूळ होतात। त्याचबरोबर हाडांचा आपला आकार जो असतो तर तो हळूहळू त्या ठिकाणी छोटा होऊ लागतो। आधुनिक संशोधनामधून तर असं समोर आलंय की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्वचेचे गंभीर आजार या ठिकाणी आजकाल व्हायला लागले आहेत, अनेक पटीने हे आजार वाढू लागले आहेत। आता प्रश्न असा आहे की आपल्याला कॅल्शियम कमी का पडते, कॅल्शियम कमी पडण्याची कारणे आयुर्वेदामध्ये काय सांगितलेत आणि आयुर्वेदामध्ये कोणते असे पदार्थ सांगितलेत ज्याला 1 रुपया सुद्धा खर्च नाही आणि ते पदार्थ तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने खायचे। आयुर्वेदामधील एका प्रसिद्ध डॉक्टरांनी, जे जुने डॉक्टर आहेत, त्यांनी काय काय सांगितले तुम्ही आता पाहायचं आहे। आता बघा, प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी असं सांगितलंय की आपल्या आहारामध्ये कॅल्शियमच अजिबात नाही, म्हणजे तुम्ही जी चपाती खाता, भाजी खाता त्यामध्ये अजिबात कॅल्शियमच नाही असं या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांचं म्हणणं आहे। दुसरं कारण म्हणजे कॅल्शियम कमी व्हायचं ते म्हणजे कॅल्शियम युक्त अन्न खाऊन पण आपलं वय वाढत असल्यामुळे आपल्या मंद पचनक्रियेमुळे कॅल्शियम आपलं शरीर पचवू शकत नाहीये किंवा आपण अशी काही त्या ठिकाणी दररोज गोळ्या घेतोय, दररोज अशी काही औषधे घेतोय की ज्यामुळे शरीर कॅल्शियमला ते पचवू शकत नाही। बाकी कारणे म्हणजे काही जण तंबाखू, सिगारेट, अल्कोहोल किंवा सकाळी उठल्या उठल्या दुधाचा पांढरा चहा याचे अतिसेवन,
त्याचबरोबर सारखं सारखं मीठ जेवणात वरून घेणे किंवा साखरेचे पदार्थ जास्त खाणे, जसं की एखादा ब्रेड असेल किंवा एखादं साखरेचं त्या ठिकाणी गुलाबजामुन असेल तर हे खाणे, कॅल्शियम जेव्हा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम त्या ठिकाणी वाढवायचं असेल तर तुम्हाला विषय निघतो तो म्हणजे आपल्याला वाटतं की सर्वप्रथम आपल्यासमोर दूध नजरेत येतं. आजकाल मोठ्या प्रमाणात दुधामध्ये भेसळ सुरू आहे, तुम्हाला पण माहीत आहे. त्यामुळे अनेक लोकांना हे दूध अजिबात पचत नाही. त्यामुळे आज मी व्हिडिओच्या माध्यमातून कॅल्शियम त्या ठिकाणी वाढवणारे असे आयुर्वेदातील तुम्हाला 6 पदार्थ सांगणार आहे, ज्याच्यापासून तुम्हाला दुधापेक्षा 10 पटीने या ठिकाणी कॅल्शियम या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, पहिला स्रोत तुम्हाला सांगत आहे कॅल्शियम वाढवण्याचा कोणता पदार्थ आहे असे तुम्हाला 6 पदार्थ सांगणार आहे. यामधील शेवटचे 5 नंबरचे आणि 6 नंबरचे पदार्थ जे सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम भरभरून वाढणार आहे आणि पायामध्ये ताकद सुद्धा येणार आहे. त्यामुळे 6 पदार्थ कोणते आहेत ज्याला तुम्हाला त्या ठिकाणी खर्च 5 ते 10 रुपयांच्या आतमध्ये येणार आहे, जास्त खर्च सुद्धा येणार नाही. ही सर्व माहिती आता एक त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, एकदम जुने आहेत आणि आयुर्वेदामध्ये त्या ठिकाणी लिहून ठेवलेल्या डॉक्टरांनी ही माहिती सांगितल्या. तुम्हाला पण माहीत असेल जुन्या काळातील लोक 100 वर्षे 120 वर्ष 90 वर्ष जगायचे, परंतु आता या ठिकाणी लोकांचं आयुष्य 60-70 वर्ष झालं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पहिला लोक काय खात होती, आयुर्वेदामध्ये कॅल्शियम वाढवणारे कोणते पदार्थ सांगितलेत तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे. पहिला पदार्थ कोणता आहे या ठिकाणी आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला पहिला पदार्थ सांगितलाय तो म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, चुना. आता बघा, चुना कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत आहे. बघा, चुन्या इतकं कॅल्शियम आजपर्यंत कोणत्याही पदार्थामध्ये नाहीत. त्यामुळे जुनी लोक दिवसातून 3 ते 4 वेळा पानासोबत त्या ठिकाणी चुना लावून पान कात वगैरे खायचे. पण चुन्याचे सेवन आपण कसे करतोय, केवढ्या पद्धतीने करतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली चुना. आता त्या ठिकाणी खाण्यायोग्य तुमचा चुना असला पाहिजे. आता खायचा चुना आपल्याला कोणत्याही पान शॉपर किंवा किराणा मालाच्या दुकानात सहजतेने तुम्हाला खाण्याचा चुना मिळून जाईल. आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की गव्हाच्या एका दाण्याएवढा चुना आपण रोज दह्यामध्ये मिसळून जर खाल्ला तर फक्त तुम्हाला या ठिकाणी 15 दिवसामध्ये आपल्या त्या ठिकाणी कॅल्शियमची तुम्हाला आता इतकं भरभरून वाढेल की त्या ठिकाणी तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल, इतकं कॅल्शियम तुम्हाला वाढणार आहे. दह्यामध्ये टाकून तुम्हाला का खायला सांगितलंय त्याचं कारणही तसं आहे. दही हा स्वतः कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे आणि दही हे स्निग्ध सुद्धा पदार्थ आहे. ज्या वेळेस कॅल्शियम स्निग्ध म्हणजेच ऑइली पदार्थासोबत या ठिकाणी खाल्ली जाते त्यावेळेस हाडे त्या ठिकाणी कॅल्शियमला ग्रहण करतात, लवकर त्या ठिकाणी पचवू शकतात. म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या आपण पाण्याबरोबर घेऊन सुद्धा त्या ठिकाणी अनेक वेळा तुम्हाला फायदा होत नाही, पचत नाही. त्यामुळे पहिला पदार्थ तुम्हाला सांगितला लक्षात ठेवा, तुम्ही गव्हाच्या दाण्याएवढा चुना घ्यायचा आहे आणि तो दह्यामध्ये मिसळायचा आहे आणि तुम्हाला खायचा आहे. 100% रिझल्ट तुम्हाला हा कामाला येणार आहे. परंतु आता एक पदार्थ सांगितला, अजून 5 पदार्थ सांगणार आहे, ज्यामध्ये शेवटचा 4 नंबर आणि त्या ठिकाणी 5 नंबर 6 नंबर असे 2-3 पदार्थ सांगणार आहे, जे जर तुम्ही दररोज त्या ठिकाणी खाल्ले, फक्त 3 दिवस खायचं आहे तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढेल आणि कॅल्शियम जर वाढलं तर 100% पायामध्ये आपोआप ताकद येईल, अशक्तपणा गायब होऊन जाईल. परंतु त्याआधी दुसरा पदार्थ कोणता सांगितलाय तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता दुसरा पदार्थ दुसरा उपाय सांगितलाय तो म्हणजे खायाचा डिंक. मित्रांनो, गावाकडे तुम्हाला माहित असेल काटेरी बाबळी या ठिकाणी आता वनस्पतीला चिकटलेला हा डिंक म्हणजे आपल्या शरीरामधील कॅल्शियम वाढवण्यासाठी सर्वात मोठा फायदा करून देणारा स्रोत आहे. आता खायाच्या डिंकाच्या स्वरूपात या डिंकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम तर असतेच, पण त्याचबरोबर या डिंकामध्ये मॅग्नेशियम, प्रोटीन आणि फॉलिक ॲसिड्स पण मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून शरीराचे झीज भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे का, बघा बाळातपण झालेल्या स्त्रीला डिंकाचा लाडू आवर्जून खायला देतात. डिंकाचे नियमितपणे सेवन केल्याने शरीरातील उष्णता लगेच संपून जाते. अर्धा ग्लास दुधामध्ये डिंक बारीक करून टाका आणि त्यामध्ये थोडीशी खडीसाखर टाका, व्यवस्थित मिक्स करून
त्याचे सेवन तुम्ही करायचं आहे। हे हाडे मजबूत करण्याचे चांगले काम करते। आणि जर तुम्हाला दूध जर पचत नसेल तर डिंकाचे लाडू करून त्या ठिकाणी तुम्ही खावा। लाडू बनवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला खारी, खोबरे, खसखस आणि शुद्ध तुपामध्ये तळलेला डिंक या ठिकाणी जर घेतला तर तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कॅल्शियम वाढवण्यास आता मत होणार आहे। हे मिश्रण एकत्र करून डिंकाचे लाडू तुम्ही घरात तयार करायचं आहे। अनेक लोकांचं तोंड सतत कोरडं पडतं, जिभेतून उतार वयामध्ये लालसर येते, सारखं सारखं तोंड कोरडं होतं। अशा वेळेस डिंक बारीक वाटून त्याची पूड जिभेवर किंवा तोंडाच्या आतमध्ये लावा, आपल्याला त्वरित आराम मिळेल। लक्षात आलं का बघा, डिंकामध्ये असलेल्या चिकटपणामुळे हाडामधील वंगण टिपू राहते, म्हणून सांध्याच्या आरोग्यासाठी डिंकाचं सेवन करणं आपल्याला गरजेचं आहे। डिंक आपल्याला सहजतेने किराणा मालाच्या दुकानात कुठेही मिळून जाईल। आता बघा तिसरा पदार्थ सांगणार आहे, त्या ठिकाणी पुढचे 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबरचे पदार्थ जे तुम्हाला सांगणार आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। ही सर्व आयुर्वेदामधील माहिती आहे आणि ज्याला 1 रुपया सुद्धा तुम्हाला खर्च येत नाही, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अत्यंत महत्त्वाची माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेली ही माहिती सांगत आहे। यामध्ये शरीरामधील पायातील ताकद आणि शरीरामधील अशक्तपणा घालवण्यासाठी तिसरा उपाय सांगितलाय, ती म्हणजे राजगिरा। आपण प्रत्येकाने राजगिऱ्याचे किंवा त्या ठिकाणी लांब वाट्याच्या पालेभाज्या खाल्ल्या असतील, त्याच्या बियापासून राजगिरा बनतो। आता राजगिऱ्यामध्ये 100 ग्रॅममध्ये 340 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं। त्याचबरोबर त्याच्यामध्ये विटॅमिन बी आणि त्या ठिकाणी विटॅमिन बी, विटॅमिन सी, मॅग्नेशियम अशा प्रकारचे त्या ठिकाणी 9 ॲमिनो ॲसिड्स असतात। राजगिऱ्याच्या नियमित सेवनाने वाढलेले वजन तुमचे झपाट्याने या ठिकाणी कमी होण्यास मदत होते। आपण राजगिऱ्याचे पीठ तयार करून त्या पिठाची भाकरी किंवा थालीपीठ बनवून खाऊ शकतो। त्याचबरोबर राजगिऱ्यापासून तिखट किंवा गोड धनिया पण आपण तयार करू शकतो। हाच राजगिरा भाजल्यानंतर त्याच्या लाह्या तयार होतात। या लाह्यापासून राजगिरा चिक्की, लाडू, खीर वगैरे पदार्थ असतात। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता बाजारामधून जे तुम्हाला 10 रुपयाला पॅकेट मिळतं तर ते त्या ठिकाणी राजगिऱ्याचं पॅकेट जे मिळतं त्याचे 2 लाडू सकाळी आणि 2 लाडू संध्याकाळी असे तुम्ही दररोज या ठिकाणी सेवन करायचं आहे। यामध्ये डायबिटीस पेशंट जर असाल, तसेच बीपी, कोलेस्ट्रॉलच्या पेशंटने तर आवर्जून राजगिरा लाडू या ठिकाणी खायला पाहिजे असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता या ठिकाणी सांगितलं आहे। त्यानंतर चौथा पदार्थ कोणता आहे नक्की बघा, जो डायबिटीसच्या पेशंटसाठी तसेच शरीरातील अशक्तपणा तसेच या ठिकाणी तुमच्या शरीरामधील पायातील ताकद कमी झाला असेल तर त्यांना उपयोगी पडणारा चौथा पदार्थ कोणता आहे नक्की पहा। आता बघा या ठिकाणी चौथा पदार्थ आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलाय, तो म्हणजे नाचणी। आता नाचणी हा डायबिटीसच्या पेशंटसाठी उत्तम आहार आहे। डायबिटीसच्या पेशंटसाठी नाचणीसारखा आहार कुठेही नाही। नाचणीचे सेवन आणि रक्तातील वाढलेली साखर कमी होते, म्हणजे नाचणीचे दररोज तुम्ही सेवन करायचं आहे, त्यामुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते। त्याचबरोबर 100 ग्रॅम नाचणीमध्ये 300 मिलीग्रॅम कॅल्शियम असते। याच्यात पोटॅशियम असल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर जे असतं तर ते सुद्धा नियंत्रित राहतं। त्याचबरोबर नाचणीमध्ये आयरन असल्यामुळे नाचणी खाणाऱ्यांचे हिमोग्लोबिन कधी सुद्धा कमी होऊन बघा, नाचणी खाणाऱ्यांचे हिमोग्लोबिन कधी सुद्धा कमी होत नाही। आपल्याला नाचणीची भाकरी तर माहित आहे, पण त्याचबरोबर आपण नाचणीचा डोसा बनवू शकतो, इडली बनवू शकतो, विविध पिठे एकत्र करून नाचणीचे थालीपीठ बनवू शकतो, नाचणीचे उपीट बनवू शकता, दलिया बनवू शकता आणि वजन जर वाढवायचे असल्यास नाचणीचं खीर सुद्धा तुम्ही बनवून त्याद्वारे तुमचं वजन तुम्ही कमी करू शकता। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा 5वा आणि 6वा पदार्थ आयुर्वेदामध्ये सांगितलाय, तो जर 5वा आणि 6वा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला 3 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या पायामध्ये ताकद येणार आहे। खरोखर त्या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही महत्त्वाची माहिती सांगितल्या। एक आयुर्वेदिक सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांनी महत्त्वाची माहिती सांगितल्या। त्यामुळे आता 5वा पदार्थ सांगणार आहे, जो तुमच्या पायामधील ताकद अशक्तपणा शरीरामधून गायब करणार आहे। त्यामुळे 5वा आणि 6वा पदार्थ कोणता आहे नक्की पहा। आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेला 5वा पदार्थ या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलाय, ती म्हणजे हुलगा। आता तुम्हाला माहित असेल जुन्या काळी त्या ठिकाणी लोक, तुम्हाला माहित आहे जुन्या काळातील लोक किती जगायचे, 90 वर्षे 100 वर्षे पार व्हायचं। त्याचं कारण म्हणजे जुन्या काळातील लोक आठवड्यातून जर रविवारी
त्या ठिकाणी हुलग्याचं माडगं करायचे आणि या हुलग्याचं माडगं केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम कायम टिकून राहायचं। पायामध्ये 90 वर्ष झाली तरी सुद्धा 25 वर्षाच्या पोरासारखी ताकद राहायची आणि त्यामुळेच तुम्हाला 5वा पदार्थ आयुर्वेदामध्ये सांगितलाय हुलगं। आता या ठिकाणी आता तुम्हाला माहित असेल हुलगं त्या ठिकाणी कडधान्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे। 100 ग्रॅम हुलग्यामध्ये आता या ठिकाणी 300 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, म्हणून इंग्लिशमध्ये ह्या हुलग्यांना हॉर्स ग्रॅम म्हणतात, म्हणजेच घोड्यासारखी ताकद देणारी डाळ म्हणून त्या ठिकाणी हुलग्याला ओळखलं जातं। यामुळेच कडधान्यामध्ये आता बघा तुम्हाला मूतखडा झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या शरीरामधील पायातील ताकद कमी झाली असेल, किडनी स्टोन, शुगर हे ऑटोमॅटिक या हुलग्यामुळे कंट्रोल राहतं। त्याचबरोबर राजमा, काळा हरभरा सुद्धा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे। आयुर्वेदामध्ये हुलग्याला सुद्धा सर्वश्रेष्ठ मानलं जातं। त्यामुळे तुम्ही आठवड्यातून 6 दिवसांपैकी 1 दिवस रविवारी हुलग्याचं माडगं करून प्यायला या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला महत्त्वाचा सल्ला या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता महत्त्वाचा 6वा पदार्थ सांगितलाय, तो तुम्ही आता लक्ष देऊन ऐकायचा आहे, कारण हा पदार्थ तुम्ही खाऊन पण तुमच्या शरीरामध्ये ताकद अजून पण आली नाही। त्याचं कारण म्हणजे खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नाही। त्यामुळे 6वा पदार्थ कोणता आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा 6वा पदार्थ लिहून ठेवलाय, तो म्हणजे तीळ। मित्रांनो, तुम्हाला तीळ आतापर्यंत कॅल्शियम वाढतं हे माहित आहे, परंतु तीळ कशा पद्धतीने खाल्ल्यानंतर तुम्हाला कॅल्शियम वाढते हे सांगितलं नाही। कारण तीळ हे बारीक असतं आणि ज्यामुळे त्या ठिकाणी सिनियर सिटीजन म्हणजे वयस्कर लोकांना दात नसतात, त्यामुळे जास्त चावत नाहीत, आहे असं पोटामध्ये त्या ठिकाणी घेऊन टाकतात आणि त्या ठिकाणी ते आहे असं बाहेर पडतं। त्यामुळे शरीराला हे तीळ खाऊन पण त्या ठिकाणी कॅल्शियम वाढलं नाही। आता 200 मिलीग्रॅम त्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं, 200 मिलीग्रॅम दुधामध्ये 250 मिलीग्रॅम त्या ठिकाणी आता कॅल्शियम असतं, पण तेवढ्याच तेळामध्ये 2000 मिलीग्रॅम त्या ठिकाणी कॅल्शियम असतं, म्हणजे दुधामध्ये 8 ते 9 पट त्या ठिकाणी आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता दुधापेक्षा 8 ते 9 पटीने जास्त तिळामध्ये कॅल्शियम असतं। त्यामुळे तुम्ही तिळाचे लाडू त्या ठिकाणी गुळ आणि तीळ एकत्र करून तुम्हाला खायचं आहे, कारण तीळ जर आहे असं तुम्ही खाल्लं तर ते तुम्ही चावणार नाही, कारण तुम्हाला दात नाहीत। त्यामुळे ते तीळ आहे असं शरीराच्या बाहेर पडू शकतं। त्यामुळे तिळाचे लाडू त्या ठिकाणी बनवून तुम्ही खायचं आहे। अशा प्रकारे हे जर 6 पदार्थ तुम्ही आठवडाभर जर खाल्ला, दररोज एक जर खाल्ला, तरी सुद्धा तुमच्या शरीरातील कॅल्शियम भरमसाठ वाढणार आहे। तुम्हाला या ठिकाणी आरोग्याविषयी अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।